श्रीराम समर्थ. सार्थ श्रीमद दासबोध. दशक पहिला, समास तिसरा, शारदा स्तवन. या समासात रामदास स्वामींनी शारदेचं वर्णन केलं आहे. गणपती ज्ञानरूप आहे तर शारदा सामर्थ्य रूप आहे. सच्चित स्वरूप आनंद ओंकार एकीकडे विश्वव्यापी जाणीव होतो, त्याचवेळी दुसरीकडे तो विश्वव्यापी शक्ती असतो. ईश्वर आणि माया, शिव आणि शक्ती, यिन आणि यांग, गणेश आणि शारदा या जोड्या एकाच अर्थाच्या आहेत. माणसाच्या मनातले विचार शब्दांच्या माध्यमातून पुढे कृतीत उतरतात. म्हणून जगात आढळणारे सगळे कर्तृत्व शारदेच्या सामर्थ्याचे फळ असते. सर्व प्राणीमात्रांच्या सगळ्या हालचालींना ती प्रेरणा देते. जगातील सर्व सौंदर्यांचं मूळ असणाऱ्या अखंड स्फूर्तिरूप अशा शारदेचं वर्णन आता ऐकूया. श्रीराम. आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता, शब्दमूळ वाग्देवता माहमाया श्रीराम. जे उठती शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यांतर उकलून दावी श्रीराम. जो योगियांची समाधी, जे धारिष्टांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी श्रीराम. जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत् कार्या प्रवर्तले साधू श्रीराम. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती नैराश शोभा श्रीराम. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची निमोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे श्रीराम. जे प्रत्यक्ष पाहता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जयेच्या पार न कळे ब्रह्मादिकांसी श्रीराम. जे सर्व नाटक अंतरकळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेचे निस्वानंद सोहळा ज्ञानशक्ती श्रीराम. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसारनासी श्रीराम. जे मोक्षक्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, जे सत्वलीला सुसितळा लावण्य खाणी श्रीराम. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम. जे परमार्थ मार्गीचा विचार, निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पैल पार पाववी शब्द बळे श्रीराम. ऐसी बहुवेशे नटली, माया शारदा एकली, सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम. तीही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रगट केले, म्हणून कर्तृत्व जितके झाले ते शारदा गुणे श्रीराम. जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जये पासुनी, सृष्टी रचना लोकतीनी विस्तार जयेचा श्रीराम. जे परमार्थाचे मूळ, ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे श्रीराम. जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांघटी श्रीराम. शास्त्रे पुराणे वेदश्रुती, अखंड जयेचे स्तवन करीती, नाना रूपी जयेसी स्तविती प्राणीमात्र श्रीराम. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरोपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे श्रीराम. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी नेप्ती मात्र श्रीराम. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम. जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी,
जे थोरा थोरासी गोवी जाणपणे श्रीराम. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितके रूप जेचे श्रीराम. स्तवन भजन भक्ती भाव, माये वाचून नाही ठाव, या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम. म्हणून थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तैसी माझा नमस्कार, तदांशेची आता श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा. श्रीराम. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.